हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आज मी माझं कुठलंही दररोजचं रुटीन शेअर न करता आज आपण कपड्यांचं कपाट कसं व्यवस्थित आवरावं, म्हणजेच कपाटामध्ये कपडे व्यवस्थित कसे ठेवावे याविषयीच्या काही टिप्स पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचं कपाट देखील व्यवस्थित, नीट आणि ऑर्गनाइज तुम्हाला वाटेल. तर आता हे जे कपाट आहे, हे कपाट मी नवीन बनवून घेतलेलं आहे. तर कालच त्याची होम डिलिव्हरी झाली आणि म्हणजे बनवून घेतलेलं असल्यामुळे ना खूप दिवस हे त्या कारखान्यामध्ये असंच पडून होतं आणि मग ज्या दिवशी आम्ही सांगितलं की आता तुम्ही आम्हाला होम डिलिव्हरी द्या, तर त्यांनी आम्हाला काल होम डिलिव्हरी दिली. पण आता हे सगळं मला झटपट इतकं करणं अशक्य होतं. म्हणून मग म्हटलं की जसा मला वेळ मिळेल तसं मी आता हे कपाट ऑर्गनाइज करणार आहे. तर आजचा सगळा दिवस माझा खूपच धावपळीचा, क्लासेसचा आणि घरातली कामं उरकण्याचा यामध्येच गेलेलं आहे. शिवाय जयंती 14 एप्रिल जयंती ही जवळ आल्यामुळे थोडी मी साफसफाई आता काढतीये. त्याच्यामुळे हे जे कपाट जे आहे ना, हे ऑर्गनाइज करायला मला नक्कीच फार जास्त वेळ लागणार होता. शिवाय हे जे कपाट नवीनच माझ्या घरामध्ये जे आलेलं आहे, तर यामध्ये लगेचच आपण म्हणजे मी तरी स्वतः कपडे लगेचच ऑर्गनाइज करणार नव्हते. तर त्यासाठी मी हे कपाट आधी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं. याच्यावरती मी स्प्रे केला आणि हे एका कॉटनच्या नॅपकिनने व्यवस्थित पुसून घेतलं. जसं बाहेर व्यवस्थित पुसून घेतलं, तसंच मला आतून देखील व्यवस्थित पुसून घ्यायचंय. तर आता पुसून का घ्यायचं? कारण की ज्यावेळेस हे कपाट माझ्या घरी आलं, तर या कपाटावरती खूप सारे असे हातांचे ठसे वगैरे असं सगळं लागलं होतं, धूळ वगैरे होती आणि मग म्हटलं की पहिलं हे कपाट स्वच्छ केलं पाहिजे. तर बाहेरून व्यवस्थित सगळं स्प्रेने हे कपाट स्वच्छ करून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे. पण मला असं वाटलं की आतमध्ये स्वच्छ असेल, आतमध्ये पुसण्याची काहीही आवश्यकता नाही. पण ज्यावेळेस मी आतमध्ये देखील हे नॅपकिनने पुसायला घेतलं ना, तर खरं सांगते भरपूर अशी आतमध्ये देखील असं नॅपकिन असं पूर्णपणे काळपोट असा दिसत होता. म्हणजे इतकी धूळ होती. त्या लोकांनी व्यवस्थित क्लीन वगैरे करून तर दिलेलं, साफ वगैरे करून, पण तरी देखील हाताला ना थोडीफार अशी धूळ जाणवत होती. म्हणून मग मी काय केलं, पुन्हा हा स्प्रे आतमध्ये देखील केला आणि हा स्प्रे केल्यानंतर पुन्हा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलंय. मला वाटलं हे कपाट फक्त पुसून घ्यायचं, जास्त काही वेळ लागणार नाही. पण हे सगळं कपाट पुसण्यासाठी मला जवळपास 15 ते 20 मिनिटं इतकी लागलेली आहेत. कारण की कपाट व्यवस्थित पुसून झाल्यानंतर त्याला मला व्यवस्थित हवेला कोरडं देखील करून घ्यायचं होतं. आणि थोडंसं असं खेळती हवा जर कपाटामध्ये राहिली ना, तर आतमध्ये एकदम म्हणजे जे काही मॉइश्चरायझर वगैरे असेल, तर पूर्णपणे निघून जाईल. म्हणून मग मी व्यवस्थित पुसून घेतले सगळे कप्पे आतून बाहेरून आणि मग थोड्या वेळसाठी हे कपाट असं उघडं करून ठेवलं, जेणेकरून हवेने ते पूर्णपणे सुकून जाईल. आता या कपाटाच्या आधी माझ्या घरामध्ये जे जुनं कपाट होतं लोखंडी, ते देखील खूप छान होतं. 2 डोअर होते त्याला देखील आणि मस्त सगळे कप्पे त्याच्यामध्ये बसत होते. पण अडचण फक्त इतकीच होती, की त्यामध्ये ना कपड्यांची गर्दी भरपूर झाली होती. बरेचसे कपडे मला असेच पॅक करून घड्या घालून एखाद्या सुटकेसमध्ये वगैरे मला ठेवावे लागत असायचे. त्याच्यामुळे ना कपड्यांसाठी मला काहीतरी असं अरेंजमेंट करायचीच होती. म्हणून मग म्हटलं, की हे वॉर्डरोब घेऊया. पण आता हे वॉर्डरोब घ्यायच्या आधी देखील याच्यामध्ये साईज खूप मॅटर करत होती. जर आपण फक्त दोघेच असू तर लहान कपाट किंवा आता आम्ही चौघे जण आहोत म्हणून मग मी काय केलं, मोठंच वॉर्डरोब त्यांना सांगितलं माझ्या मिस्टरांना, की बनवायचं असेल तर मोठंच वॉर्डरोब करा. कारण की सारखे-सारखे आपण पैसे याच गोष्टीमध्ये नाही घालवू शकत. त्याच्यामुळे एक अशी वस्तू खरेदी करा, की जी लाँग टर्म चालेल म्हणून. आणि म्हणून मग आम्ही हे दोघांनी मिळून हे कपाट बनवायला टाकलं आणि हे कपाट आम्ही आता बनवून घरी आणलेलं आहे. व्यवस्थित सगळं स्वच्छ केल्यानंतर आता हे पटापट कपाट मी ऑर्गनाइज करते. तर इथे ना साधारणपणे 2 कपाट आहेत आणि एका साईडला सिंगल असा हे जे आता मी साफ करते ते सिंगल कप्प्यांचं हे एक कपाट आहे. त्याला आतमध्येच एक मिरर आहे आणि आतमध्ये असे छोटे-छोटे कप्पे केले. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू आपल्या म्हणजे आवडीनुसार ठेवायच्या तर त्या आपण ठेवू शकतो. कपाट आता व्यवस्थित पुसून झालेलं आहे. त्याला थोडा वेळ मी 10 ते 15 मिनिटं हवेखाली ठेवून दिलं होतं. आता हे कपाट मला लावून घ्यायचंय.
तर कपाट आवरताना किंवा कपाट सेट करताना काही गोष्टी आपण महत्त्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. कपड्यांचे कपाट व्यवस्थित आवरण्यासाठी सर्व कपडे आधी आपण बाहेर काढून घेतले पाहिजेत. यामध्ये ना बरेचसे असे कपडे असतात जे अनावश्यक कपडे आपण ज्याला म्हणू शकतो, तर ते कपडे आपण काढून टाकले पाहिजेत. हे कपडे ना विनाकारण आपल्या कपाटातली जागा घेत असतात. त्याच्यामुळे हे कपडे एकतर आपण काढून टाकले पाहिजेत किंवा दान केले पाहिजेत. दुसरी गोष्ट, कपाट स्वच्छ करून कपाटाच्या आकाराचे पेपर किंवा लायनर टाका. आता इथे मी लायनर वगैरे काही टाकणार नाहीये. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेलच काही ऑर्गनायझर मी याच्यामध्ये ठेवणार आहे. तर त्यानुसार तुम्ही एकतर लायनर टाकू शकता किंवा कपड्यांसाठी जे ऑर्गनायझर असतात तर ते घेऊन तुम्ही ते कपडे व्यवस्थित सेट करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची, कपडे प्रकारानुसार आपण थोडेसे वेगवेगळे सेपरेट केले पाहिजेत. जसं की साड्या झाल्या, शर्ट, जीन्स किंवा मग रंगानुसार हँगरवर आपण ते कपडे लटकवले ना किंवा घड्या घालून जरी ठेवले ना, तर त्यामुळे कपड्यांना लागणारी जागा जी आहे ती कमी लागते आणि कपाटातली जी स्पेस आहे ती वाचते. आता कपाट आवरण्याच्या काही टिप्स आहेत, तर त्या आवर्जून तुम्ही बघा. आणि हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना, तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आता सगळ्यात पहिली टिप, कपड्यांचे आपण वर्गीकरण केलं पाहिजे. कपडे, साड्या, दररोजचे कपडे, ऑफिसचे कपडे आणि मुलांचे कपडे असे आपण वेगवेगळे गट पाडले पाहिजे. तर मी काय केलं, माझ्या जितक्या पण साड्या वगैरे आहेत ना, तर त्या साड्यांच्या ज्या पाऊच मिळतात तर त्याच्यामध्ये मी ते साड्या व्यवस्थित ठेवल्या. असे 4 पाऊच तयार झाले होते मोठे-मोठे. तर ते साड्यांच्या ज्या बॅग आहेत त्या मी सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये ठेवून दिलेल्या. कारण की त्या ज्या साड्या आहेत ना, तर त्या साड्या मी क्वचितच घालते. शक्यतो जास्तीत जास्त ड्रेस वापरले जातात. त्याच्यामुळे मी काय केलं, जे कमीत कमी वापरण्यात येणारे कपडे आहेत ना, त्याला मी वरच्या शेल्फमध्ये ठेवून दिलेले आहे. आता हे बघा, माझ्या हातामध्ये हे जे सफेद तुम्हाला बॉक्स टाईपमध्ये जे दिसतंय ना, ते आहे ऑर्गनायझर. तर याच्यामुळे काय होतं ना, जे आपण कपड्यांच्या घड्या वगैरे घालतो ना, तर व्यवस्थित सेट होतात आणि कपडे विस्कटले जरी ना, तर फक्त त्याच भागातले कपडे विस्कटले जातात आणि व्यवस्थित पुन्हा आपण ते घडी घालून सेट करू शकतो. म्हणजे पूर्णचे पूर्ण कपाट आपल्याला काढून पुन्हा ते सेट करण्याची आवश्यकता लागत नाही. तर हे जे व्हाईट कलरचे ऑर्गनायझर आहेत ना, वेगवेगळ्या शेपमध्ये, साईजमध्ये मिळतात. तर आता माझं हे लोखंडी कपाट आहे जुनं, तर त्याच्यामध्ये हे या साईजचे बसत होते ऑर्गनायझर. आणि आता हे वॉर्डरोब आहे, त्याच्यामध्ये खरं तर ते मोठे ऑर्गनायझर बसले पाहिजेत. पण आता सध्या माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे आता ह्या ऑर्गनायझरचं करायचं काय? म्हणून मग मी तेच ऑर्गनायझर या कपाटामध्ये ठेवून दिलेले आहेत वॉर्डरोबमध्ये. तर आता हे बघा, हे रेड कलरचं ब्लाऊज मी गेल्या वर्षी खरेदी केलेलं. गेल्या वर्षी म्हणजे काही महिन्यापूर्वी. तर हे ना स्ट्रेचेबल आहे आणि रेडीमेड घेतलेलं आहे मी. तर मला ना रेड कलरचं ब्लाऊज हवं होतं साडीवर घालण्यासाठी आणि म्हटलं की आता कुठे शिवत बसणार वगैरे. म्हणून मग मी मार्केटमध्ये गेले, तर हे ना अशा प्रकारचे स्ट्रेचेबल ब्लाऊज खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आलेले आहेत आणि आपल्याला झटपट हे वेअर आपण करू शकतो आणि दिसायला देखील सुंदर दिसतात. पुढची महत्त्वाची टिप्स, हँगर्सचा वापर आपण केला पाहिजे. शर्ट्स, ड्रेस, कोट सारखे कपडे जे आहेत ना, हँगर्सवर लटकवले पाहिजेत. आता हे हँगर्सचे लटकवणारे जे कपडे आहेत ते मी जुन्या कपाटामध्ये ठेवणार आहे, म्हणजे जे कोट वगैरे. आणि बाकीचे कपडे मी या वॉर्डरोबमध्ये शिफ्ट केलेले आहेत. याच्यामुळे काय होतं, हँगर असल्यामुळे कपड्यांना सुरकुत्या पडत नाहीत. पुढची महत्त्वाची टिप, घड्या घालण्याची पद्धत. टी-शर्ट, जीन्स याची घडी घालून उभी ठेवल्यास कमीत कमी जागेमध्ये हे कपडे मावतात. आता हे बघा, हे आपण ना थंडीमध्ये अशा प्रकारचे जॅकेट वगैरे वापरतो, खूप जाडजूड असतात आणि हे जागा देखील तितकीच घेतात. आता ह्याची घडी कशी घालायची, तर याची मी आधी चेन लावून घेतलेली आहे, व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे. ह्याचा टोपीचा भाग मी अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे आणि याला एक असा फोल्ड देऊन त्याच्या दुसऱ्या फोल्डमध्ये हा एक्स्ट्राचा भाग आहे ना कपड्याचा, तो आतमध्ये सरकवून द्यायचा. तर असं केल्यामुळे ना घडी एक सेट होते आणि वरतून जरी खाली पडली ना घडी, तरी ते विस्कटत नाही, जशीची तशी घडी राहते. आता हे बघा, मी अशा पद्धतीने ही घडी घातलेली आहे. तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे अनावश्यक गोष्टी आपण कपाटातून काढल्या पाहिजेत. जे कपडे आपण 6 महिन्यापासून वापरलेलेच नाहीयेत, तर ते कपडे आपण काढून टाकले पाहिजेत. कपाटाचे नियोजन, वरचे कप्पे, मध्यम कप्पे आणि खालचे कप्पे असे हे 3 भागामध्ये आपण कपाटाच्या कप्प्यांचं नियोजन केलं पाहिजे. तर वरच्या कप्प्यामध्ये ना क्वचितच लागणाऱ्या वस्तू, ब्लँकेट, सुटकेस अशा प्रकारचं आपण ठेवल्या पाहिजेत. आणि मधल्या कप्प्यामध्ये रोजचे वापरातले कपडे, टी-शर्ट किंवा ऑफिस वेअर वगैरे आपण ठेवले पाहिजेत. आणि सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये ना आपण जे रुमाल, मोजे वगैरे जे काही लहान-सहान वस्तू असतात, तर त्या आपण इथे ठेवू शकतो.
आता सगळं कपाट मी व्यवस्थित सेट केलेलं आहे आणि हे मी तुम्हाला दाखवते. हे ऑर्गनायझर असल्यामुळे ना कपाटांमध्ये कपड्यांच्या घड्या व्यवस्थित सेट केल्यासारख्या दिसतात. विस्कटत नाही आणि तितकाच कप्पा आपण काढून व्यवस्थित सेट करू शकतो. तर आता हा दुसरा कप्पा बघा. यामध्ये वरच्या साईडला सगळे कुर्ते ठेवलेले आहेत. या खालच्या कप्प्यामध्ये टॉवेल आणि नॅपकिन्स ठेवलेले आहेत. त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये माझ्याकडे ज्या पर्स होत्या त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि खालचा कप्पा सध्या तरी रिकामा आहे. तर मला ना शक्यतो असे जे पर्स वगैरे असतात ना त्याचं कलेक्शन करायला फार आवडतं. आणि प्रत्येक महिलांकडे ना अशा वेगवेगळ्या टाईपच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स ह्या असतात आणि असायला हव्यात. म्हणजे वेगवेगळ्या ड्रेसवरती किंवा वेगवेगळ्या साडीवरती किंवा तुमचा जो पण काही ड्रेसचा पॅटर्न आहे, त्या पॅटर्ननुसार तुम्ही ती पर्स कॅरी करू शकता. तर जवळपास माझ्याकडे ना अशा प्रकारच्या 9 पर्स आहेत आणि यामध्ये मी फक्त ठराविक 5 ते 6 पर्स ठेवलेल्या आहेत. मला वाटतं इथे 6 पर्स असतील आणि ही एक माझ्याकडे आहे कोच ब्रँडची ही एक बॅग आहे. तर या बॅगमध्ये ना आपण खूप साऱ्या वस्तू बसतात यामध्ये आणि कधी एरवी कुठे बाहेर वगैरे घेऊन जायला मस्त अशी ही बॅग आहे. तर असं होतं आजचा माझा व्लॉग कपड्यांच्या रिलेटेड आणि कपाट कसं ऑर्गनाइज करावं त्याच्याशी संबंधित. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसही. तोपर्यंत बाय.